केस गळणं, काही जणांमध्ये टक्कल पडणं या समस्या बऱ्याच वाढताना दिसतायत आणि याची कारणं व्यवस्थित समजून न घेता बऱ्याच ठिकाणी टीव्हीवर वगैरे आपण जाहिरात पाहतो की आमचं हे प्रॉडक्ट वापरा आणि एका रात्रीमध्ये केसांची गळती कमी होईल. आपणही कुठलाही विचार न करता ते प्रॉडक्ट आणतो, वापरतो आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा तर होतच नाही. काही जणांमध्ये साईड इफेक्ट म्हणून गळती अजून जास्त वाढते आणि त्या स्ट्रेसमुळे मग अजूनच जास्त केस गळू लागतात. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला प्रत्येक केस हा फक्त साधारण 3 महिन्याचं आयुष्य घेऊन येत असतो आणि त्या आयुष्यामध्ये तो ॲनाजेन, कॅटाजेन आणि टिलोजेन अशा 3 फेजेसमधून जातो. पहिल्या 2 फेजेसमध्ये त्याची वाढ होऊन नरिशमेंट होतं आणि शेवटच्या फेजमध्ये त्याचं डिस्ट्रक्शन होऊन त्या जागी नवीन केस येऊ लागतात. त्यामुळेच रोज साधारण 100 ते 150 पर्यंत केस गळणं हे नॉर्मल आहे. परंतु त्यापेक्षा जास्त केसांची गळती होत असेल तर त्याची लक्षणं काय दिसतात? स्त्रियांमध्ये हेअरलाईन जी आहे ती पाठीमागे जाते, भांग मोठा पडू लागतो. पुरुषांमध्ये मध्ये किंवा पाठीमागे कुठेही असं टक्कल, पॅचेस पडू लागतात. तर याची वेळीच कारणं व्यवस्थित समजून घेऊन डोळसपणे मगच त्याच्यावरचे उपाय करणं. फक्त तेल बदललं, शॅम्पू बदलला म्हणून गळती थांबली किंवा थांबतच नाहीये, बरंच आम्ही काय काय ट्राय करतोय असं सांगत असतात. तर त्यामागे हेच कारण असतं की पहिले तुम्ही त्याचं कारण व्यवस्थित समजून घ्या आणि मग उपाय करा. तर त्याचीच संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि केसांची गळती ही सगळ्यात जास्त केस धुताना होते. त्यामुळे केस धुताना फॉलो करायच्या 5 स्टेप्स किंवा काय काळजी घ्यावी हे देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता. तुमच्या घरामध्ये आई, वडील, आजोबा यांना कोणालाही जर का अशी हिस्ट्री असेल की कमी वयामध्ये टक्कल पडलेला आहे तर तुम्हाला देखील त्याचे चान्सेस जास्त आहेत. स्त्रियांमध्ये टक्कल शक्यतो पडत नाही, परंतु पुरुषांमध्ये मात्र हेरिडिटरी असं टक्कल पडण्याचा धोका जास्त असतो. म्हणून त्यांनी वेळीच त्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं जे महत्त्वाचं कारण म्हणजे आहारामध्ये पोषक घटकांची कमतरता. आपले केस हे केरॅटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले असतात. त्यामुळे प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन, विशेषतः B12 ची डिफिशियन्सी असेल तर त्यामुळे केस गळतात. म्हणजे बरेच पेशंट्स, विशेषतः स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत की वजन कमी करायचं आहे ते म्हणून काहीतरी डाएट फॉलो करतात, उपवास करतात आणि त्यामुळे व्यवस्थित जेवत नाहीत. मग त्यामुळेच त्याचाच परिणाम म्हणून अशक्तपणा येतो, रक्त कमी होतं, HB कमी होतो आणि केस गळू लागतात. कारण झाडांना जशी पोषणाची गरज आहे वाढीसाठी तशीच ती केसांना सुद्धा असते आणि हे जे पोषण आहे हे आपल्याला रक्ताकडून मिळत असतं. त्यामुळे पोषक आहार घेणं हे खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये फळं, पालेभाज्या, गूळ शेंगदाण्याचे लाडू, बीट, खजूर, रोज 1 चमचाभर तूप हे आहारामध्ये असणं गरजेचं आहे. याशिवाय केसांच्या वाढीसाठीचे 5 आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे पदार्थ की जे रोज आपण घेऊ शकतो त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर तो तुम्ही नक्की पाहू शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आयुर्वेद शास्त्रानुसार केस गळणं त्यालाच खालित्य असं म्हटलेलं आहे की त्यासाठी कारणीभूत म्हणजे अति खारट पदार्थ, मीठ किंवा अति आंबट पदार्थांचं वारंवार सेवन करणं. मग त्यामध्ये पापड, लोणचं, नूडल्स, वेफर्स, फरसाण म्हणजे यामध्ये अतिरिक्त मिठाचा वापर केलेला असतो आणि तेच जर का सतत खाल्लं की म्हणजे अगदी 14-15 वर्षांची जी मुलं असतात की केस गळण्याची समस्या आहे, त्यांना असं बऱ्याचदा घेऊन येतात पेशंट, तर त्यांच्यामध्ये हे या गोष्टींचं अतिसेवन हे मेन कारण आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्या गोष्टी टाळलेल्या चांगल्या. केसांच्या पोषणासाठी आवश्यक असतं ते म्हणजे पाणी. पाणी जर का शरीरामध्ये कमी पडलं तर उष्णता देखील वाढते, डिहायड्रेशन होतं. त्यामुळे पाणी तर प्यायचंच आहे आपल्याला भरपूर. जेव्हा तहान लागेल तेव्हा व्यवस्थित पाणी प्यायचं आहे. त्यासोबतच नारळ पाणी, ताक याचं देखील सेवन आवश्यक करावं. पुढचं म्हणजे आहे की चुकीचे प्रॉडक्ट्स वापरणं. मग त्यातील
केमिकल्समुळे असतील किंवा ते प्रॉडक्ट तुमच्या केसांना सूट न झाल्यामुळे, मग त्यामध्ये शॅम्पू, तेल, हेअर सिरम किंवा हेअर स्टायलिंगसाठी वगैरे स्प्रे वापरले जातात, तर त्याचा देखील समावेश होतो. बऱ्याचदा आपण हर्बल प्रॉडक्ट म्हणून पण आणतो, पण त्यामध्ये देखील ते आयुर्वेदिक असतीलच असं नाही. हर्बल म्हणजे आयुर्वेदिक असा समज आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आहे, परंतु तसं अजिबात नाही. त्यामध्ये देखील कृत्रिम रंग, सुगंध आणण्यासाठी, फेस आणण्यासाठी केमिकल्स हे वापरलेले असतातच. विशेषतः पॅराबेन, सल्फेट किंवा तेलामध्ये पाहायला गेलं तर मिनरल ऑइल जर का असेल तर ते केसांच्या आरोग्यासाठी अतिशय दुष्परिणाम करणारं असतं. बऱ्याचदा आपल्याला सवय असते की कुठेतरी ॲड पाहायची किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून त्वचेसाठी किंवा केसांसाठी ते प्रॉडक्ट आणायचं, डायरेक्टली वापरायचं आणि मग त्याचे साईड इफेक्ट म्हणून बऱ्याचदा आपल्याला अशी केस गळण्याची समस्या जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे कधीही असं केमिकलयुक्त जरी प्रॉडक्ट तुम्हाला कुठल्याही केसांच्या त्वचेच्या समस्येसाठी वापरायचं असेल तर ते एकतर सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून, पॅच टेस्ट करून वापरा किंवा प्रॉपर वैद्यकीय सल्ल्यानेच घ्या किंवा मग सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे की ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत आपल्या घरामध्येच उपलब्ध आहेत त्या गोष्टींचाच त्वचेसाठी, केसांच्या आरोग्य सौंदर्यासाठी वापर करणं, म्हणजे त्या इझिली अवेलेबल आहेत, सुरक्षित आहेत आणि तितक्याच प्रभावी देखील आहेत. मग त्यामध्ये केस धुण्यासाठी तुम्ही शिकेकाई, रिठा, आवळा ह्याची पावडर वापरू शकता. तेल वापरायचं झालं तर ते आपण घरीच बनवू शकतो. अगदी केसांच्या सर्व समस्येवरती उपयुक्त ठरेल असं तेल, फक्त 5 वनौषधी ज्या आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतील त्याचा वापर करून, म्हणजे केरळीन पद्धत आहे तिथे अशाच प्रकारे तेल वापरलं जातं. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच उपलब्ध आहे, नक्की पहा आणि तेच तेल सर्वांनी रोज वापरा. नक्की तुमची केसांची गळतीही थांबेल, गळालेल्या ठिकाणी पुन्हा नवीन केस देखील नक्कीच येऊ लागतील. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर वगैरे सुद्धा स्त्रियांमध्ये ही समस्या पाहायला मिळते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे तेल अतिशय प्रभावी पणे काम करतं. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पुढचं महत्त्वाचं कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की बऱ्याच वर्षांपासून पित्ताचा त्रास असेल, त्यासाठी कुठलीही पथ्य पाळत नसाल, वारंवार गोळ्या घेण्याची सवय असेल तर ते पित्त तसंच शरीरामध्ये साठून राहतं. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि ही उष्णता केसांच्या मुळाशी गेली की केसांची मुळं ही अतिशय नाजूक असतात. त्यामुळे केस हे मुळापासून गळू लागतात, पातळ होतात. त्यामुळे पित्तावर देखील आपण काय उपाय करू शकतो घरगुती, गोळ्या अजिबात घेऊ नये, त्याच्या पथ्य देखील पाळली पाहिजेत. तर त्याविषयीचा देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. शरीरातील उष्णता तशीच बाहेरची उष्णता सुद्धा केसांच्या गळतीसाठी कारणीभूत ठरते. अति उन्हामध्ये फिरणं किंवा अतिरिक्त केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा हेअर स्टायलिंगसाठी सुद्धा जी हीट वापरली जाते तर ती सुद्धा केसांसाठी हानिकारक ठरते. त्यामुळे या गोष्टींचा सुद्धा कमीत कमीच वापर करावा. महत्त्वाचं कारण स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे पाळीच्या वेळी किंवा थायरॉइड, रजोनिवृत्ती होताना म्हणजेच पाळी बंद होताना जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, प्रेग्नन्सी, डिलिव्हरीनंतर हॉर्मोन्स हे खालीवर होत असतात, तर त्यामुळे देखील केसांची गळती ही वाढते. काही जण गर्भनिरोधक गोळ्या किंवा पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या गोळ्या मनानेच बऱ्याच वेळा घेत असतात, तर अशा कुठल्याही गोळ्यांचं सेवन हे प्रॉपर वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये. आणि कुठलाही जर का तुम्हाला असा थायरॉइडचा किंवा इतरही काही त्रास असेल तर या हॉर्मोनल इम्बॅलन्सची ट्रीटमेंट वेळच्या वेळी घेणं हे गरजेचं आहे. बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर म्हणजे बाळ जर का अंगावरचं दूध पित असेल तर त्या स्त्रीमध्ये कॅल्शियमची कमतरता होते आणि त्यामुळेच मग केस गळू लागतात. तर त्यामुळे नेहमी डिलिव्हरी झाल्यानंतर कमीत कमी 6 महिने आयर्न, कॅल्शियम म्हणजे रक्तवाढीच्या कॅल्शियमच्या गोळ्या घेणं हे आवश्यक आहे. त्यामुळे डिलिव्हरीनंतरचे थकवा येणं, कंबरदुखी असे इतरही जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते देखील आपण टाळू शकतो. चहा, कॉफी, तंबाखू, सिगारेट अशा निकोटीनयुक्त पदार्थांचं अतिसेवन केल्यामुळे देखील केस गळती ही वाढते. पुढचं म्हणजे की कुठल्याही मोठ्या आजारातून उठल्यानंतर, म्हणजे विशेषतः ज्यामध्ये ताप असेल, हाय ग्रेड फीवर, कोरोना, डेंग्यू, टायफॉइड, तर यामध्ये बरेच अँटीबायोटिक्स वापरलेले असतात, पॉवरच्या गोळ्या चालू असतात आपल्याला बरेच दिवस, तर त्यामुळे देखील ताप हा अंगामध्ये मुरतो, उष्णता वाढते आणि मग ती उष्णता केसांच्या मुळाशी जाऊन त्यांचं गळणं देखील वाढतं. त्यामुळे आजारातून उठल्यानंतर हे नॉर्मल आहे, त्यामुळे त्याचा वेगळा स्ट्रेस घेणं
टाळावं. महत्त्वाचं जे की आजकाल आपण पाहतोय की सर्वच आजारांसाठी कारणीभूत असं सांगितलं जातं ते म्हणजे की स्ट्रेस. तर त्यामुळेच अगदी कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट ही जमली पाहिजे. तर त्यासाठी एक हेल्दी रुटीन असणं, दिनचर्या पाळणं हे गरजेचं आहे. प्राणायाम, योगासनं, मेडिटेशन यासाठी आवर्जून दिवसभरामध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिट तरी काढावीत. हेल्दी डाएट, टीव्ही, मोबाईलचा अतिवापर टाळून, रात्रीचं जागरण टाळून कमीत कमी 8 तासांची शांत झोप रात्रीची ही घेतली पाहिजे. कारण रात्री जागरण करणं यामुळे देखील केसांना, त्वचेला देखील ड्रायनेस येतो आणि त्यामुळे मग केस गळणं, तुटणं, फाटे फुटणं यासारख्या समस्या देखील वाढतात. अतिरिक्त वजन, चरबी वाढल्यामुळे देखील केसांना पोषण मिळत नाही, त्यामुळे देखील केसांची गळती ही वाढते. पुढचं म्हणजे की पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर अति कोरडे अन्नपदार्थ म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की फरसाण, वेफर्स, पापड, नूडल्स हे किंवा वडापाव, पिझ्झा, बर्गर हे जे ब्रेड असतं हे सुद्धा अतिशय कोरडं असतं, आतड्यांना चिकटून बसतं, त्यामुळे पोट साफ व्हायला त्रास होतो. की आहारामध्ये अजिबातच तुपाचा समावेश न करणं यामुळे देखील केसांच्या ज्या समस्या आहेत त्या वाढतात. केसांमध्ये कोंडा झालेला असेल किंवा स्काल्पला इन्फेक्शन झालेलं असेल, अशा प्रकारे रेड पॅचेस, खाज येत असेल तर त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. किंवा घरगुती कडुलिंबाचा रस केस धुण्याआधी लावू शकता. केस धुताना सगळ्यात जास्त केस गळालेले आपल्याला दिसतात. बेसिनमध्ये असा पुंजका जर का दिसत असेल तर वेळीच आपण सावध होणं गरजेचं आहे. नेहमी केस धुण्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी रात्री केसांच्या मुळाशी कोमट थोडंसं तेल करून, तेल कुठलं वापरायचं ते तर मगाशी मी सांगितलेलंच आहे. तर ते तेल कोमट करून केसांच्या मुळाशी मसाज करून ते व्यवस्थित जिरवावं. त्यामुळे केसांची मुळं देखील मजबूत होतात आणि त्यांचं गळणं हे कमी होतं. केस धुण्याआधी साधारण तासभर कोरफड जेल किंवा फ्लॅक्सीड जेल म्हणजे जवसाचं जे जेल असतं हे दोन्ही आपण घरीच बनवू शकतो. तर ते जरूर लावावं. त्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही, केस हे चमकदार आणि दाट होतात. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. अति गरम पाणी वापरणं हे केसांच्या मुळांसाठी तर अपायकारक आहेच, त्यासोबत मेंदूच्या पेशींना देखील त्यामुळे इजा पोहोचू शकते. शॅम्पू वापरताना कधीही हार्श शॅम्पू वापरू नका. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांचा वापर करावा. अगदी शक्य नसेल तर पतंजलीचा मिल्क प्रोटीन शॅम्पू हा सॉफ्ट आहे, सगळ्यांना बऱ्यापैकी सूट होतो, तो वापरावा. तोही डायरेक्टली कधीही केसांना लावू नये. केस थोडेसे ओले करा. शॅम्पू सुद्धा थोडासा मगमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा आणि मगच केसांना लावा. शिवाय केस म्हणजे तेल लावताना असेल, शॅम्पू लावताना किंवा सुकवताना असं खूप हार्शली असं घासून वगैरे कधीही केसांना हे करू नका. केस हे अतिशय नाजूक असतात, त्यांना हळूवारपणेच हँडल करा. पुसताना सुद्धा अगदी असं टॉवेल ड्राय ज्याला आपण म्हणतो की हळूवारपणे पुसा. शिवाय केस नैसर्गिकरित्या वाळवा. ड्रायरचा वापर कमीत कमी करा आणि कमीत कमी केस 70 ते 80% सुकल्याशिवाय विंचरू नका. कारण केस जेव्हा ओले असतात तेव्हा त्यांची मुळं ही लगेचच तुटू शकतात. त्यावेळेला जर का तुम्ही विंचरले तर अजूनच गळती ही जास्त वाढते. मोठ्या दातांचा जो कंगवा आहे तोच वापरावा. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला जेवढी केसांची लेंथ आपण व्यवस्थित मेंटेन करू शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो, तेवढीच लेंथ ठेवावी. ज्यांची नैसर्गिकरित्या लांब केस आहेत त्यांनी जरूर ते लांब ठेवावेत. परंतु अशी काहीही समस्या असेल तर मात्र केसांची लेंथ किती ठेवायची याचा प्रत्येक विचार केला पाहिजे. तर जरूर या सर्व नियमांचं डोळसपणे पालन करा, त्यावर उपाय करा. 100% तुमची केसांची गळती ही थांबेल. आजच्या व्हिडिओबद्दल काहीही प्रतिक्रिया असतील, शंका, प्रश्न असतील तर जरूर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. माहिती आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे ते देखील प्रेस करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.